तर दिल्लीमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नेते त्याच्यानंतर कार्यकर्ते हे आलेले आहेत। निलेश लंके सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे, रेवती सुळे, सदानंद सुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि काही वेळापूर्वीच अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। जवळपास अर्धा तास ही भेट झालेली आहे। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मोदींनी सुद्धा ट्विट करत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज शरद पवार यांचा 85वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने दिल्लीमध्ये असताना नेत्यांचा हा उत्साह, कार्यकर्त्यांचा उत्साह, कुटुंबियांचा उत्साह हा पाहायला मिळतोय। केक कटिंग आता केलं जात आहे। थेट दिल्लीमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। धक्का यार तुमसे नहीं करा धक्का नहीं मारना। तो कौन कर रहा है? नहीं फोड़ना है, सब खराब कर दिया। मना किया है। चलो चलो हटो, पीछे सब क्या खराब कर दिया। पीछे आ जाओ थोड़ा भैया तलवार से। हाँ ठीक है, अब बना लीजिए। केक कटिंगचा हा कार्यक्रम आता या ठिकाणी झालेला आहे। सर्वच जण शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी आज पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नेत्यांची उपस्थिती, कुटुंबीय सुद्धा यावेळेला शरद पवार यांच्या या निवासस्थानी उपस्थित आहेत। त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। विविध भेटवस्तू ज्या आहेत ते शरद पवार यांना या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीने सुद्धा, राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उडी फूट पडल्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। आणि यावेळेला अजित पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा उपस्थिती होती। राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि जवळपास अर्धा तास अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली, संवाद झाला। आणि आता कार्यकर्ते, नेते यांच्या आग्रहाखातर शरद पवार यांनी या ठिकाणी केक कटिंगचा कार्यक्रम सुद्धा झालेला आहे। काही वेळापूर्वीचे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने पवारांना शुभेच्छा देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामधून नेते, कार्यकर्ते जे आहेत ते त्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतायत। एक रेलचेल जी आहे ती आज शरद पवार यांच्या दिल्लीमधल्या या शासकीय निवासस्थानी पाहायला मिळते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट करत पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीतून एक कौटुंबिक जवळीक साधण्याचा पुन्हा एकदा अजित पवारांचा प्रयत्न दिसून आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या या काळामध्ये ज्या वेळेला एकाच व्यासपीठावर शरद पवार, अजित पवार आले, शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकाच व्यासपीठावर आले, त्यावेळेला त्यांच्यामध्ये संवाद जो आहे तो पाहायला मिळालेला नव्हता। एक दुरावा निर्माण झालेला आहे का अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या। कारण या विधानसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार यांच्यासाठी पवार संपूर्ण कुटुंब होतं, मात्र त्याच वेळेला अजित पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांच्या दोन भगिनीच प्रचाराच्या रिंगणामध्ये दिसलेल्या होत्या। मात्र आजच्या या धक्का यार तुमसे नहीं करा धक्का नहीं मारना। तो कौन कर रहा है?
नहीं फोड़ना है। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. संदीप, आजचा दिवस फार महत्वाचा आहे. शरद पवार यांचा 85वा वाढदिवस, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मात्र त्याच वेळेला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे आता पुन्हा एकदा कौटुंबिक जवळीक निर्माण करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असल्याचं दिसून आले.